ब्लाऊज शिवता वेळेस जर तुमचे स्लीव्ज किंवा खालीवर थोडंसं होत असेल त्याच्यासाठी एक ट्रिक सांगते मी. आपला हे बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा पार्ट हे दोन्ही पार्ट एकमेकांसोबत असं जॉईन करायचे. बघायचं आपला पार्ट कुठला कमी जास्त आहे का. हा पार्ट जर कमी जास्त असेल तर दोन्ही पण एकसारखे करून घ्यायचे. हे 1.5 इंचापर्यंत आपल्याला सारखेच करून घ्यायचे असतात. आणि त्यानंतर आपली ही स्लीव्ज चेक करायची. स्लीव्ज बी कटिंग करता वेळेस थोडी जरी कमी जास्त झाली असतील 0.25 जरी झाली असेल आपली तरी पण तो कपडा खालीवरी होऊ शकतो. आपली स्लीव्ज पण बरोबर आहे. आता याचे जॉईन करता वेळेस ही अजिबात अशी खालीवरी होणार नाही. याचं फायनल लुक दाखवते मी तुम्हाला. हे जे मच्छी कट आहे ते पुढच्या साईडला जाईल आणि बरोबर सेंटरपासून स्लीव्ज कधी पण सेंटरपासूनच जॉईन करायची कारण स्लीव्ज ही गोल फिरल्या जात नाही. ही आपली स्लीव्ज जॉईन झालेली आहे. आता याच्यासाठी मी याला पॅकिंग करणार आहे. हे शोल्डर आपलं स्लीव्जचं बघू शकता. स्टिच आपली पुढच्या साईडला गेली पाहिजे. ही जी आपली शिलाई आहे ती बघू शकता. अजिबात थोडं पण खालीवरी झालेलं नाही. तर याला मी पॅकिंग करत आहे. त्याच्यासाठी मी स्टिच घेणार आहे तर मी कट करून येते. 1 टंचन एवढाच कपडा मी इकडच्या साईडला सोडलेला आहे. पुढच्या स्लीव्हचा एक्स्ट्रा कपडा जास्त सोडायचा नाही किंवा तो कपडा पुढच्या साईडला पण येऊ शकतो. आता याला स्टिच मारून घेऊ. आपण बघू शकता या दोन्ही पण स्लीव्जचा अजिबात थोडं पण आपला कपडा स्लीव्ज खाली पण आलेली नाही आणि वर पण गेलेली नाही. हे दोन्ही स्टिच एक सेम आलेले आहे. याच्यामुळे ब्लाऊज काकात एकदम व्यवस्थित बसते. आणि कुठला हा पूर्ण ब्लाऊज रेडी झाले. हे आपला पुढच्या साईडनं बघू शकता प्रिन्स कट आहे. पुढच्या साईडला गोल नेक आहे आणि बॅक साईडला पण गोलच आहे. त्याच्या स्लीव्ज पण बघू शकता.